मंडळी, चित्रपट व्याख्याती चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी एक्सप्लेन करणार आहे 2024ची मंजुमल बॉईज मूवीशी रिलेटेड काही गोष्टी आपण व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला 2006चा काळ आपल्याला दाखवला जातो, जिथे एका लग्नात सगळे फ्रेंड्स लोक, ज्यांच्या ग्रुपचं नाव असतं मंजुमल बॉईज, हे आलेले असतात. कुट्टन या ग्रुपमध्ये सर्वात मोठा होता आणि त्याला सगळे विचारायचे की तो लग्न कधी करणार. सुधी एक कॉन्ट्रॅक्टर असतो आणि त्याला OCD असतो, म्हणजे त्याला जरा पण घाण सहन व्हायची नाही. साफसफाईसाठी जरा जास्तच काटेकोर असतो. नवीन शर्ट घातलं असतं म्हणून वराड्यांना तो पाणी पण देत नाही, की त्यामुळं त्याचं शर्ट खराब होईल. शिजू आणि सिक्सन हे सख्खे भाऊ असतात. शिजू मोठं असल्यामुळं तो जरा रोप टाकायचा. शिजू सगळ्यांना खाऊ पिऊ घालण्यात आघाडीवर राहायचा. सिक्सनची एक वाईट सवय होती की तो नेहमी ओरडून बोलायचा आणि ही सवय त्याच्या कामामुळे त्याला लागली होती. तो स्टील फॅक्टरीमध्ये काम करायचा आणि तिथं खूप आवाज असल्यामुळं मोठ्याने बोलायला लागायचं आणि म्हणून तिथूनच त्याला ही सवय लागली होती. सुधीला लग्नात त्याचा क्लासमेट प्रसाद भेटतो, जो टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनी चालवायचा. सुधी त्याकडून त्याचं कार्ड घेतो की मे बी फ्युचरमध्ये कधी त्याला गरज पडली तर त्याच्याशी तो कॉन्टॅक्ट करेल. नाचगाणं सुरू असताना मंजुमल बॉईजचं एका दुसऱ्या ग्रुपशी भांडण होतं, कारण दोरीखेच स्पर्धेमध्ये मंजुमल बॉईज हरले होते, म्हणून तो दुसरा ग्रुप त्यांना चिडवत असतो. तेव्हा मंजुमल बॉईज बोलतात की आता परत एकदा गेम खेळूया आणि यावेळेस ते जिंकूनच दाखवणार. खूप जोशात ते गेमची सुरुवात करतात आणि खूप ताकद लावून ते गेम खेळतात, पण दुसरा ग्रुप लूज आणि पुल टेक्निक वापरून त्यांना परत धूळ चाटवतात. मंजुमल बॉईज जे इतके हवेत उडत होते ना, आता त्यांची सगळ्यांसमोर बेइज्जती झाली होती. कृष्णाला दुसऱ्या ग्रुपचा फोटो अल्बम सोपवण्याचं काम मिळालं होतं आणि तेव्हा मंजुमल बॉईज त्यांच्या ग्रुपचे ते फोटोज बघून जेलस फील करतात की त्या ग्रुप मेंबरसारखे त्यांच्या ग्रुपचा एकही फोटो नाही. म्हणून मग ते त्यांची ट्रिप प्लॅन करतात आणि तिथं सगळ्यांचा मिळून म्हणजे खूप सारे ग्रुप फोटोज क्लिक करण्याबद्दल बोलतात. आता ट्रिपला जायचं तर ते डिसाईड करतात, पण डेस्टिनेशनबद्दल ते कन्फ्यूज असतात. बट ॲट लास्ट ते कोडाईकनालला जायचं डिसाईड करतात. मग आता प्रश्न येतो, जायचं कसं? तर सुधी प्रसादला कॉल करून गाडीबद्दल विचारतो, बट त्याच्या सगळ्या गाड्या बुक असल्यामुळं आता फक्त क्वालिसीच गाडी असते, जी 9 सीटर गाडी होती. सुभाष हे बोलून मना करतो की त्याला त्याच्या आईला आजीकडे घेऊन जायचं आहे. 9 लोकांचा प्लॅन बनतो, ज्यात सिजू, सुधी, सिक्सन, कुट्टन, अभिलास, साधू, जिसन, कृष्णा आणि टॅक्सी ड्रायव्हर प्रसाद. साधूला मध्येच काम आल्यामुळं तो वेळेवर ट्रिप कॅन्सल करतो, म्हणून मग ते सुभाषला त्याच्या जागेवर घेतात. ट्रिप सुरू होते आणि सर्वात आधी ते एका मंदिरात दर्शन करायला जातात. पण सुभाष मंदिरात जात नाही, कारण त्याला देवावर विश्वास नव्हता. तेव्हा प्रसाद सुभाषला विचारतो की तुझा देवावर विश्वास नाही का? सुभाष बोलतो, देव? काय असतो देव? त्यावर प्रसाद बोलतो, देव म्हणजे जो वरून प्रकाश आपल्याकडे येतो ना, तोच आहे देव. प्रसाद मस्तीमध्ये बोलतो, आता तर अंधारच आहे. चल लवकर खा, आपल्याला जायचं पण आहे. आता ते कमल हसनच्या हिट गाण्यांची कॅसेट घेऊन ते गाणे ऐकत मस्ती मजाक करत कोडाईकनालला पोहोचतात. तिथल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन खूप सारे ग्रुप फोटोज क्लिक करतात. आणि मुलांच्या ग्रुपची ही सवयच असते की जिथं काही ॲक्टिव्हिटी करण्यास सक्त मनाई असेल किंवा साईनबोर्ड असेल की असं नका करू तसं नका करू, तर अशा गोष्टी सर्वात आधी ट्राय करतात आणि यातच त्यांना खरी मजा येते. आणि हा ग्रुप पण असाच असतो. सगळीकडे फिरून झाल्यावर सुधी बोलतो की एका स्पॉटवर तर आपण गेलोच नाही, गुना केव्ज, जिथं कमल हसनच्या एका गाण्याची शूटिंग झाली होती. तर तो स्पॉट तर आपण नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे. सगळे खूप एक्साइट होतात की जिथं कमल हसन गेले होते आणि त्यांच्या मूवीची शूटिंग जिथं झाली होती त्या गुना केव्जला ते जाणार आहे. सुधी आधी पण तिथं गेलेला असतो, तर तो बोलतो की खरी गुना केव्ज तर बॅरिकेडच्या त्या बाजूला आहे, पण तिथं जाण्यास सक्त मनाई आहे. तेव्हा बॅरिकेडच्या आत त्यांना काही लोक दिसतात, म्हणजे लपून छपून लोक त्या स्पॉटवर जात होते. तेव्हा त्यांना एक रस्ता दिसतो तिकडे जायचा, तर ते एक्साइटमेंटमध्ये बॅरिकेडच्या आत जातात, हे माहिती असूनही की असं करण्यास सक्त मनाई आहे. त्यांना तिथं पोहोचल्यावर खूप सुंदर व्ह्यूज दिसतो. गुहा अंदर असते, म्हणून ते अजूनही खाली जातात आणि तिथला जो नजारा असतो ना, तो खरंच पाहण्याजोगा असतो. तिथल्या दगडांवर खूप ग्रुपची नावे लिहिली होती, जी याआधी व्हिजिट करून गेली होती. सगळे तो स्पॉट छान एक्सप्लोअर करत असतात.
तेव्हा सिक्सनला पेंट मिळतो आणि म्हणून मग ते त्यांच्या ग्रुपचं नाव मंजुमल बॉईज पण तिथं लिहितात. सगळे खूप हॅपी असतात की चला या स्पॉटवर आपल्या ग्रुपचं पण नाव आहे. तेव्हा सुभाष बोलतो की तारीख पण टाक, आणते इकडे, मी लिहितो. तेव्हा 1-2 पावलं तो पुढं सरकतो की तेव्हाच तो एका खड्ड्यात पडतो आणि काही सेकंदासाठी तर कोणालाच काही समजायला येत नाही की कुठं गेला सुभाष. सगळ्यांना वाटतं की छोटा मोठा खड्डा असेल. अंधार असल्यामुळं त्याची खोलाई पण समजायला येत नव्हती. ते सगळे सुभाष सुभाष करून ओरडत होते, पण काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. तेव्हा त्या खड्ड्यातून खूप सारे वटवाघूळ बाहेर येतात, ज्यांना बघून त्या सगळ्यांना खूप भीती वाटते. इतक्या वटवाघुळांना बघून टुरिस्ट गाईडला समजतं की काहीतरी गडबड नक्कीच झाली. अभिलाष एकदम सुन्न पडलेला असतो. त्याला अजूनपर्यंत समजलंच नव्हतं की सुभाषला काय झालं. कृष्णा कॅमेऱ्याच्या फ्लॅशने उजेड करण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही काहीच दिसत नाही. तेव्हा एक छोटा दगड त्या खड्ड्यात पडतो आणि त्याच्या खाली पडण्याचा आवाज येतच होता, ज्यामुळं ते समजले होते की हा काही छोटा मोठा खड्डा नाही, तर खूप खोलवर आहे. सगळे खूप घाबरलेले असतात. त्यांना समजायला येत नाही काय करावं. ते सुभाषला आवाज देत राहतात या होपने की सुभाषचा काही रिस्पॉन्स आला तर त्यांना समजेल की तो किती खालवर गेलाय. अभिलाष बडबडायला लागतो की सुभाष गेला, सुभाष गेला. म्हणून सिजू त्याला तिकडून जरा लांब घेऊन जातो. तिथं टुरिस्ट गाईड येतो. तेव्हा सगळे त्याला हेल्प मागतात की आमच्या मित्राला बाहेर काढण्यास आमची हेल्प करा. त्यावर तो टुरिस्ट गाईड बोलतो की मी तुमची काहीच हेल्प करू शकणार नाही, कारण त्या स्पॉटला सगळे राक्षसाचा गड्डा बोलतात. तुम्ही सगळे इकडून परत जा, नाहीतर गडबड होईल. त्यावर सगळे मित्र बोलतात की आम्ही आमच्या मित्राला असं सोडून नाही जाऊ शकत. सिक्सन आणि आणखी काही मित्र बाहेर हेल्प मागायला जातात. तेव्हा त्यांना एक फोटोग्राफर दिसतो, तर ते त्याला हेल्प मागतात. फोटोग्राफर बोलतो की तुम्ही फॉरेस्ट गार्डकडे जा, तोच काय तो तुमची मदत करू शकेल. पण फॉरेस्ट गार्ड कुठं त्यांना दिसत नाही. मग ते बाहेर येऊन दुकानवाल्या अंकलला विचारतात की त्यांनी कुठं फॉरेस्ट गार्डला बघितलं आहे का, पण त्यांना पण फॉरेस्ट गार्डबद्दल माहिती नसतं. सगळं ऐकल्यावर दुकानदार काका आणि फोटोग्राफर बोलतात, जर तुमचा मित्र त्या खड्ड्यात पडलाय तर त्याला विसरून जा आणि घरी परत जा. आता काहीच होऊ शकत नाही. एक ग्रुप मेंबर हेल्प मागण्यासाठी अंकलला त्या स्पॉटवर घेऊन जातो. तर दुकानदार अंकल त्यांच्यासोबत निंबू घेतात की भूतप्रेत त्यांच्याजवळ येऊ नयेत. प्रसाद गाडीमध्येच थांबलेला असतो आणि आता फ्रेंड्स त्याच्याजवळ जाऊन त्याला पूर्ण घटना सांगतात आणि त्याला पोलीस स्टेशन घेऊन जातात. अंकल त्या स्पॉटवर पोहोचून त्या खड्ड्यापासून सगळ्यांना लांब उभं राहायला सांगतात आणि सगळ्यांना निंबू देतात आणि बोलतात, जशी ही जागा तुम्हाला वाटते तशी ही जागा नाही. तेव्हाच वातावरण चेंज होऊन जोरदार पाऊस पडायला लागतो. टुरिस्ट गाईड अभिलाष जवळ बसून त्याला सांभाळतो. सिक्सन आणि प्रसाद पोलीस स्टेशन पोहोचून त्यांना सगळी घटना सांगून हेल्प मागतात. तेव्हा सर्वात आधी त्यांनाच ओरडा बसतो की त्या जागी जेव्हा जाण्यास मनाई होती तर ते लोक तिथं का गेलीत. तेव्हा एक पोलीस ऑफिसर बोलतो की आता तुमचा फ्रेंड परत येणार नाही. त्या जागेचं खरं नाव माहिती आहे काय आहे? डेव्हिल्स किचन, म्हणजे राक्षसाचं स्वयंपाकघर. तर दुसरीकडे दुकानवाले अंकल सगळ्यांना सांगतात की हे नाव इंग्रजांनी ठेवलं होतं, तर त्यामागं काहीतरी रिझन नक्कीच असेल. जेव्हा कमल हसन सरांच्या फिल्मची शूटिंग येथे झाली तेव्हा मूवीच्या नावावरून या जागेला गुना केव्ज हे नाव पडलं. ऑफिसर बोलतात की स्वातंत्र्यानंतर आमच्या रेकॉर्डनुसार 13 लोक त्यात पडले आणि त्यापैकी एकही कधी परत आला नाही आणि नाही कधी त्यांच्या डेड बॉडीज मिळाल्या. असं बोलतात की तो खड्डा 900 फीट खोल आहे. ती एक अशी खाई आहे जिथं हवा आणि प्रकाश दोनही नाही. याआधी त्यात पडणारा सेंट्रल मिनिस्टरचा पुतणा होता. शहरातील सगळ्या फोर्सेस येथे जमल्या होत्या, पण अंत्यक्रियेसाठी एक छोटी हड्डी पण मिळाली नाही. त्याच्या शरीराचा अवशेष आणणाऱ्याला 15 लाखाचं बक्षीस होतं, पण एकही गाववाल्यांची हिंमत नव्हती की तिथं जाऊन ते अवशेष शोधतील. जेव्हा मिनिस्टर काही करू शकला नाही तर तुम्ही तर खूप सामान्य लोक आहात, तर तुम्ही कायच करणार. आणि तिथं आता सिनियर ऑफिसर येतात. ते त्यांना मारायला सुरुवात करतात आणि त्यांच्यावरच आरोप लावतात की तुम्हीच तुमच्या मित्राचा खून केलाय, त्याला खड्ड्यात पाडून. आता इथे आपल्याला लहानपणीचा एक सीन दाखवला जातो, जिथं सुभाष आणि इतर सगळे लपाछपी खेळत असतात. सुभाष ड्रमच्या आत लपतो, ज्यात त्याला कोणी शोधू शकलं नव्हतं.
सगळे त्याला आवाज देत होते जसे आता आवाज देत आहेत. सुभाष ड्रममधून निघतो तेव्हा तो स्वतःला एका जंगलामध्ये बघतो, एकटा. आता सीन प्रेझेंट डेमध्ये शिफ्ट होतो. तिथं फोटोग्राफर फॉरेस्ट गार्डला त्या स्पॉटवर घेऊन जातो. पावसाचं पाणी त्या खड्ड्यात जात होतं म्हणून कुट्टन मध्येच लेटून ते पाणी अडवण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटतं की जर खड्ड्यात पाणी गेलं तर सुभाषला प्रॉब्लेम होईल, म्हणून बाकी सगळे पण ते पाणी थांबवण्याच्या प्रयत्नात लागतात. तेव्हा फॉरेस्ट गार्ड तिथं येऊन सगळ्यांना हकलवू बघतो, पण त्यापैकी एकही फॉरेस्ट गार्डला ऐकत नाही. फॉरेस्ट गार्ड पण बोलतो, आतापर्यंत तर त्या मुलाची डेथ पण झाली असेल, तर आता काहीच फायदा नाही प्रयत्न करून, निघून जा इकडून. सुधी, ज्याला धूळ माती चिखल जरा पण पसंत नसतो, तो पण पाणी अडवण्यासाठी तिथं लोळतो, जराही फिकीर न करता की त्याचे कपडे मळणार किंवा काय. सगळे तिथं लोळून पाणी अडवण्याचा प्रयत्न करतात, पण पाणीदाचा नवीन रस्ता शोधूनच काढायचा. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये सिनियर ऑफिसर एका पोलीस ऑफिसरला त्या लोकांसोबत तिथं जायला सांगतो आणि काय नेमकं प्रकरण आहे हे शोध लावायला सांगतो. त्या स्पॉटवर जात असताना मध्येच गाडी थांबवून पोलीस बोलतो की माझ्यासाठी सिगरेट आणि दारू घेऊन या. हे सगळे लोक इतक्या टेन्शनमध्ये होती आणि ऑफिसर परिस्थितीचं जराही गांभीर्य लक्षात न घेता सिगरेट आणि दारू पित होता. त्याला हा विश्वास होता की आतापर्यंत त्या मुलाची डेथ पण झाली असेल, तर मग घाई कशासाठी. परत बालपणीचा एक सीन दाखवला जातो जिथं बच्चे कंपनी नदीमध्ये उडी घेऊन स्विमिंग करत असतात, पण सुभाष सर्वात मागे असतो. तो घाबरत असतो, पण सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळं तो नदीत उडी घेतो आणि सीन कट होऊन तो खड्ड्यात कसा पडला, फरफटत घसरून तो खाली पडतो आणि मग एका दगडाला बेल्टच्या सहाऱ्याने अडकतो. पण शरीर रक्ताने माखलेलं, खरचटलेलं, जखमा, रक्त, वेदना, कपडे फाटलेले, इतक्या वेदनेने तो व्याकुळ होऊन बेशुद्ध होतो. पण नशीब खड्डा आणखी खोल होता, तर सुभाष दगडाला बेल्टच्या सहाऱ्याने अडकून अजून खोलात जात नाही. ऑफिसर स्पॉटवर येऊन बोलतो की त्या मुलाची तर आतापर्यंत डेथ पण झाली असेल, तर तुम्ही पण तुमची गाडी काढा आणि परत जा. तेव्हा प्रसाद बोलतो की तुम्ही काहीही केलं तरी आम्ही इथून हलणार नाही. पोलीस ऑफिसर त्यांना मारून पिटून हकलावू बघतात, पण गाईड आणि अंकल त्यांना थांबवतात आणि बोलतात की पाऊस थांबल्यावर आपण काहीतरी करू आणि त्यांना असं ट्रीट करू नका. तुम्ही मदत करणार नाही तर मग कोण करणार. पाऊस थांबतो, पण खड्ड्यातून सुभाषचा काहीही रिस्पॉन्स येत नाही. तेव्हा पोलीस ऑफिसर बोलतो की आता काहीच होऊ शकत नाही, माघारी फिरा. त्यावर कुट्टन बोलतो की आम्ही घरी पण कुठल्या तोंडाने जाऊ. घरी गेल्यावर त्याच्या आईला काय सांगणार की तिचा मुलगा कुठं आहे. सिक्सन त्या खड्ड्यात तोंड टाकून जोरजोराने सुभाषला आवाज देतो. तेव्हा सुभाष पण त्या आवाजाने शुद्धीवर येतो आणि कन्नत ओ असा रिस्पॉन्स देतो. सगळ्यांना त्याचा आवाज येतो, तर सगळ्यांचं म्हणणं होतं की आतापर्यंत त्याची डेथ झाली असेल. हे आता खोटं ठरलं होतं, तो जिवंत होता. आणि आज सिक्सनचं मोठ्याने बोलणं, ओरडणं कामी आलं होतं. आपल्याला परत एक सीन दाखवला जातो की सुभाष एकटा झोपलाय, पण त्याला भीती वाटल्यामुळं तो त्याच्या आईजवळ जाऊन झोपतो. आता क्विकली ॲक्शन घेऊन फायर फायटर्सला तिथं बोलावलं जातं आणि सिनियर पोलीस ऑफिसर पण तिथं येतात, पण त्यांचं म्हणणं असतं की इतके पण प्रयत्न नाही करायचे की आपणच अडचणीत येऊ. फायर फायटर्स सुभाषचं नाव घेऊन एक दोर त्या खड्ड्यात टाकतात, या होपमध्ये की जर तो जिवंत असेल तर ती दोर पकडून तो वर येईल. तेव्हा सिजू पोलिसांना बोलतो की आपल्याला माहीत आहे की तो जिवंत आहे, पण देव जाणे अशा कंडिशनमध्ये नसेल की तो दोर पकडून वर येऊ शकेल, म्हणून आपल्याला कोणाला तरी आत सोडावं लागेल. ही न्यूज आता सगळीकडे स्प्रेड झाली होती की खड्ड्यात पडलेला मुलगा जिवंत आहे. जर यावर त्यांनी काही ॲक्शन घेतली नसती तर पोलीस डिपार्टमेंटचं नाव बदनाम झालं असतं, म्हणून त्यांच्यावर प्रेशर आलं असतं. तेव्हा ते एका पर्सनला खाली उतरण्यासाठी कन्व्हिन्स करतात, पण तो पण ऐनवेळी भीतीपोटी मना करतो आणि बाकी तर कोणीच रेडी नसतं. तेव्हा कुट्टन पुढे येऊन बोलतो की तो खाली जायला रेडी आहे. लहानपणात कुट्टन जेव्हा नदीत बुडत होता तेव्हा सुभाषनेच त्याचा जीव वाचवला होता, तर आता कुट्टनची बारी होती त्याच्या मित्राचा जीव वाचवण्याची. सुधी कुट्टनला बोलतो की खाली जाणं खूप धोक्याचं आहे, तू खरंच रेडी आहेस का. त्यावर कुट्टन बोलतो, जर तू माझ्या जागेवर असतास तर तू काय केलं असतं. तेव्हा सुधी बोलतो की तू जाणार नसशील तर मी जाईल आणि बाकी सगळे मित्र पण जायला रेडी असतात.
फायर फायटर्स कुट्टनला समजावतात की दोराला कशी गाठ मारायची, कसं बांधायचं. पण कुट्टन विचार करतो की आता हे सगळं विचार करण्याची वेळ नाही, मी खाली जातो तेव्हा बघू काय करायचं. कुट्टनला हळूहळू आता खाली उतरवलं जातं. खाली खूप अंधार असतो, काही स्पष्ट दिसत नव्हतं. कुट्टन खाली जात असतो सुभाषला आवाज देत. पोलिसांची भाषा आणि त्यांची भाषा वेगवेगळी असते, पण सुधीला दोन्ही भाषा येत असल्यामुळं तो भाषांतर करत होता. तो खड्डा काय सरळ सरळ नव्हता, तर वाकडी तिकडी वळण त्यात होती. मध्येच मोठाली दगड, अरुंद जागा, असं सगळं. एक जागा तर अशी असते की तिला पार करणं खूप अवघड होतं. पण कुट्टन तिकडून निघतो. आता दोर संपला होता, पण स्टील कुट्टन सुभाषपर्यंत पोहोचला नव्हता. कुट्टन 120 फीट खाली होता. तेव्हा पोलीस ऑफिसर बोलतात की आपण त्याला आणखी खाली सोडून धोका नाही पत्करू शकत, तर त्याला वरती खेचा. तर कुट्टन इतक्या खोलावर गेल्यावर कशी माघार घेणार. तर तो बोलतो की मला जर तुम्ही वरती खेचलं तर मी दोराची गाठ सोडून देईल. आणखी दोर जोडा आणि मला आणखी खाली सोडा. जितकं खोलवर जाणार तितकं ऑक्सिजन कमी होणार. पोलिसांना हीच भीती होती की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं कुट्टनलाच काही होऊ नये. पण त्यांना हे पण माहिती होतं की जर कुट्टनला वर खेचलं तर तो काही पण करू शकतो. म्हणून ते नाईलाजाने आणखी दोर जोडून त्याला खाली सोडतात. तेव्हा कुट्टनला सुभाष दिसतो. सुभाषला एक प्रकाश दिसतो, जो त्याला ही होप देतो की कोणतरी त्याला वाचवायला इथं येत आहे. सुभाष पूर्ण भानावर नसतो, म्हणून कुट्टनला ओळखू शकत नाही आणि स्वतःच्या बचावाखातर तो कुट्टनचा गळा पकडतो आणि बोलतो की कोण आहेस तू, तू पण इथेच मरणार. सुभाषचं शरीर लूज झालं होतं, म्हणून तो खाली सरकायला लागतो आणि त्यासोबत कुट्टन पण. असं झाल्यामुळं फायर फायटरचा बॅलन्स बिघडतं आणि ते ती दोर सांभाळू शकत नाही. तेव्हा त्यांची हेल्प करण्यासाठी लगेचच पूर्ण मंजुमल बॉईज ग्रुप ती दोर पकडतो, ज्यामुळं कुट्टन आणि सुभाष आणखी खाली जाण्यापासून वाचतात. तसा हा ग्रुप दोरखेच कॉम्पिटिशनमध्ये इतका काही चांगला नव्हता, पण आज कॉम्पिटिशन नव्हती तर 2 जीवांचा प्रश्न होता, तेही त्यांच्या प्रिय मित्रांच्या जीवाचा, कुट्टन आणि सुभाषचा. म्हणून प्राणपणाला लावून त्यांना हा गेम जिंकायचाच होता. आता ते हळूहळू दोर वरती खेचतात आणि दोघंही वरती येत असतात. एक जागा अशी येते की तिथल्या त्या वळणामुळं ॲट ए टाईम 2 पर्सनचं पास होणं अवघड असतं. कुट्टन जेव्हा खाली जात होता तेव्हा तो एकटा होता, पण आता त्यासोबत सुभाष होता. तो या अवस्थेत नव्हता की तो कुट्टनला मदत करू शकणार. सगळे दम लावून त्यांना खेचतात. तेव्हा कुट्टनचा खांदा त्या दगडाला लागून तो पण जखमी होतो. अभिलाष, जो आतापर्यंत सदम्यात असतो, तो तिथं येऊन बोलतो की लूज आणि पुल टेक्निकचा वापर करा. तेव्हा सगळे त्या दोराला जरा ढील देतात की ते दोघं जिथं अडकले आहेत त्यापासून जरा साईडला होतील. मग ते पूल करतात आणि ते दोघंही त्या वळणाला पास करतात. सगळे त्यांच्या पूर्ण शक्तीनिशी ती दोर वर खेचतात आणि शेवटी ते दोघंही वर येतात. तेव्हा सिजू सुभाषला उचलून बाहेर जातो आणि त्याला शेकोटीजवळ बसवतो. सुभाष फर्स्ट पर्सन असतो जो डेव्हिल्स किचनमधून मरणाला टक्कर देऊन परत आलेला असतो, म्हणून सगळे गाववाले त्याला देवाचा दर्जा देऊन त्याच्या पाया पडतात. ज्याचा देवावर विश्वास नव्हता त्यालाच आज लोक देव मानत होती. पोलीसवाले आता पण सगळं खूप कॅज्युअलीच घेत होते की आधी पोलीस स्टेशन जाऊन रिपोर्ट लिहून मग हॉस्पिटलला जायचं. तेव्हा गाववाले त्यांच्यावर प्रेशर आणतात की आधी त्याला हॉस्पिटल नेऊन मग या गोष्टी करा. गावामध्ये इतक्या फॅसिलिटीज नव्हत्या की सुभाषची ट्रीटमेंट तिथं होऊ शकणार, म्हणून त्याला मोठ्या हॉस्पिटलला रिफर केलं जातं. आता मीडियामध्ये पण ही गोष्ट पसरल्यामुळं ते पण ही घटना जाणून घेण्यासाठी आणि प्रतिक्रिया घेण्यासाठी तिथे येतात. पण कोणीच या कंडिशनमध्ये नसतं की त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. हॉस्पिटल पोहोचल्यावर लगेचच अभिलाष तिकडून निघून जातो. बाकी सगळे सुभाषला हॉस्पिटलाइज करतात आणि सगळ्यांना हे सांगतात की तो वॉटरफॉलच्या तिकडे पडला आणि म्हणून त्याला या जखमा झाल्यात. कुट्टनला सुभाषची आई खूप रागवते की तू जेव्हा सुभाषला घ्यायला आलास तेव्हा वचन देऊन गेला होतास की तू त्याची काळजी घेणार. अशी काळजी घेतलीस तू? तू लग्न करून संसार थाट. काय या मुलांना बिघडवतंय? खड्ड्यात गेली अशी मैत्री. कुट्टनच तो मित्र होता ज्याने सुभाषचा जीव वाचवला होता, पण तो त्यावेळेस काहीच बोलत नाही. सुभाषची ट्रीटमेंट सुरू होते. कोणीच त्या दुर्घटनेपासून बाहेर आलं नव्हतं. जिथं ते लोक जमायचे त्यांच्या कट्ट्यावर, तो पण आता सामसुमच असायचा. सुभाषला आताही तो इन्सिडंट हॉन्ट करत होता. तो घाबरून उठायचा.
म्हणून त्याची आई त्याच्या साईडलाच झोपायची की त्याला भीती वाटू नये. तसंच जसं बालपणी भीती वाटल्यावर सुभाष आईजवळ येऊन झोपायचा, ते दुःस्वप्न त्याला परत येऊ नये म्हणून सुभाषने झोपणंच बंद केलं होतं. त्याची आता झोपच उडाली होती. या इन्सिडंटचा त्याच्या माइंडवर खूप खोलवर परिणाम झाला होता. हा एक सदमा त्याच्यासाठी होता, ज्यापासून बाहेर येणं त्याला सोपं नव्हतं. आता ही न्यूजपेपरमध्ये छापून येते तेव्हा सगळ्या गाववाल्यांना आणि सुभाषच्या आईला खरी स्टोरी माहिती पडते की कुट्टनने कशी हिंमत दाखवून सुभाषला डेव्हिल्स किचनमधून बाहेर काढलं, त्याचा प्राण वाचवला. गाववाले बोलतात की कुट्टनने फार धाडसाचं काम केलंय आणि ही गोष्ट फक्त मंजुमल गावापुरतीच मर्यादित न ठेवता आपण मीडियाला बोलून त्याच्या धाडसाचे किस्से सांगू. धावत पडत सुभाषची आई कुट्टनच्या घरी येते आणि हात जोडून त्याची माफी मागते की त्याच्यामुळं ती आज तिच्या मुलाला जिवंत बघत आहे. त्या दिवशी रागात मी काही जरा जास्तच बोलून गेली. आईला शांत करण्यासाठी कुट्टन तिला मिठी मारतो. गुना केव्हच्या स्पॉटला आता जाळी लावून त्याला नेहमीसाठी बंद करतात. आता आपल्याला त्या खड्ड्यातून धूर येताना दिसतो. त्यानंतर आपल्याला रिअल मंजुमल बॉईजचे फोटोज दाखवल्या जातात आणि सांगितलं जातं की हा एक रिअल इन्सिडेंट आहे. 2008मध्ये सिजू डेव्हिड म्हणजेच कुट्टनला त्याच्या निस्वार्थ वीरतापूर्वक कामासाठी जीवन रक्षक पदक अवॉर्डने नावाजलं जातं आणि इथे मूवीचा द एंड होतो. मंडळी, आपण खऱ्याखुऱ्या मैत्रीची गोष्ट बघितली. आपण बघितलं की रिअल फ्रेंडशिप काय असते आणि रिअल फ्रेंड काय असतात. जेव्हा त्यांच्या फ्रेंडपैकी कोणी अडचणीत येतं तेव्हा ते सिच्युएशनला टाळून घाबरून पळ काढत नाही, तर आपल्या मित्राला या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी प्राणपणाला लावतात. तुम्हाला सांगू इच्छिते की ही जी स्टोरी तुम्ही बघितली ही खरीखुरी घटना आहे. हो, हा एक रिअल इन्सिडंट होता. हां, मूवीला इंटरेस्टिंग आणि पाहण्याजोगं बनवण्यासाठी काही गोष्टी यात ॲड नक्कीच केल्या गेल्या आहेत. मूवीचे डायरेक्टर चिदंबरम यांचं म्हणणं होतं की सुभाषचं नास्तिक असण्यापासून ते त्याच्या देव बनण्याचा प्रवास हे दाखवणंच या मूवीचा मूळ हेतू होता. मूवीची पूर्ण स्टोरी याच कन्सेप्टच्या आजूबाजूने फिरताना आपल्याला दिसते. सुभाष नास्तिक असतो, त्याला देवावर विश्वास नव्हता, पण त्या गड्ड्यातून सुखरूप बाहेर आल्यावर त्याचा देवावर विश्वास बसतो. देव म्हणजे काय, हा प्रश्न त्याने प्रसादला केला असता प्रसाद बोलतो की वरून जो प्रकाश आपल्याकडे येतो तोच देव आहे. जेव्हा कुट्टन त्या गड्ड्यात होता आणि त्याचा टॉर्चचा लाईट जेव्हा सुभाषवर पडतो, तो प्रकाशच सुभाषसाठी देव असतो. इथं हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की देव आपल्याला कोणत्याही रूपात भेटू शकतो. ज्या देवाला आपण फोटोज व्हिडिओजमध्ये बघतो, असं गरजेचं नाही की देव आपल्याला त्याच रूपात भेटेल. जो तुम्हाला जगण्याचा उत्साह, आशा, धाडस देतो तोच तुमचा देव. सुभाषचं त्या डेव्हिल्स किचनमधून जिवंत बाहेर येणं हे देव असण्यापेक्षा कमी नव्हतं. जो मरणाला नाकारतो तोच तर देव असतो ना. मनुष्य आणि देवात हाच तर फरक आहे की मनुष्य मरतो पण देव नाही. म्हणून गाववाल्यांनी सुभाषलाच देव मानलं होतं. आपल्याला मूवीमध्ये सुभाषच्या बालपणाचे काही सीन्स दाखवल्या गेले आहेत, ज्यात तो एकटा झोपलाय, पण भीती वाटल्याने तो त्याच्या आईजवळ जाऊन झोपतो. जिथं तो आधी एकटा झोपला होता तेव्हा तिथं काहीच नव्हतं, पण आईच्या रूममध्ये देवघर असतं. म्हणजे आधीच्या रूममध्ये निगेटिव्ह वाईब्स होत्या आणि आईच्या रूममध्ये पॉझिटिव्ह वाईब्स. रिअल सुभाषचं म्हणणं होतं की जेव्हा ते त्या गड्ड्यात पडले तेव्हा त्यांना बालपणीच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. म्हणून मूवीमध्ये पण मध्ये बालपणीचे काही सीन्स आपल्याला दाखवल्या गेले. इथं आपल्याला सुभाषचा पुनर्जन्म झाल्याचं पण दाखवलं आहे की खड्ड्यात पडण्याआधी त्याचे विचार डिफरंट असतात आणि बाहेर आल्यानंतर कम्प्लिटली चेंज. जिथं तो पडला तो गड्डा म्हणजे आईची कोक समजा. जसं जन्मानंतर बाळ रक्ताने माखलेलं असतं, तसाच रक्ताने माखलेला सुभाष होता आणि ॲमिकल कॉर्डच्या जागी ती दोर. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की डायरेक्टरने किती छान मूवीला प्रेझेंट केलं आहे. तसं मूवीमध्ये रिअल मंजुमल बॉईजला पण दाखवण्यात आलं आहे. लग्नात ज्या ग्रुपशी यांचं भांडण होतं तोच रिअल मंजुमल बॉईजचा ग्रुप होता. मूवी बघून लोकांची काही प्रश्न होती तर मी ती सगळी इथं मेन्शन करणार. जसं तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर त्या शंका आज दूर होतील. लोकांची प्रश्न होती की जेव्हा त्या गड्ड्यावर या इन्सिडेंटनंतर जाळी लावली तर हे काम आधीच का नाही केलं गेलं. तर ती प्लेस अशी होती की जिथं असल्या प्रकारची खूप खड्डे होती. इतक्या सगळ्या खड्ड्यांवर जाळी लावून बंद करणं पॉसिबल नसल्यामुळं ती पूर्ण जागा सील केली होती की कोणी तिथं जाऊच नाही.
म्हणजे आधी लोक तिथं मरण पावली होती ते वेगवेगळ्या खड्ड्यात पडून मरण पावली असावी. लोक या प्लेसला डेव्हिल्स किचन यासाठी बोलायचे कारण कधी कधी तिथून धूर निघायचा. मग या स्टोरीज बनल्या की राक्षस त्याच्या किचनमध्ये त्याचं जेवण बनवतोय आणि त्या गड्ड्यात पडून खूप डेथ पण झाल्या असतात आणि त्यापैकी कोणीच परत आलं नव्हतं. म्हणून सगळ्यांनी असंच मानलं की राक्षस त्या गड्ड्यात राहतो आणि तो खूप भुकेला आहे. शेवटी आपल्याला पण त्या गड्ड्यातून धूर निघताना दाखवलाय. म्हणजे डायरेक्टरनी तेच दाखवण्याचा प्रयत्न केला जी तिथली मान्यता होती. मूवीला असं प्रेझेंट केलं गेलंय की गुना केव्ज पण एक या मूवीचा कॅरेक्टरच वाटतं. आता त्या स्पॉटला गुना केव्ज का नाव पडलं हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. ॲक्च्युली कमल हसन सरांच्या मूवीची शूटिंग तिथं झाली होती. त्या मूवीमधल्या कणमणी या सॉन्गचं शूटिंग तिथं झालं होतं. रिअल सुभाषचं म्हणणं होतं की जेव्हा ते त्या गड्ड्यात पडले होते त्यानंतर लगेचच ते बेशुद्ध झाले, त्यामुळं त्यांना नेमकं ते कसे खाली पडले हे आठवत नाही. पण मूवीमध्ये जितकी खोलाई त्या गड्ड्याची दाखवली तितकीच खोलाई त्या गड्ड्याची पण होती. आता प्रश्न हा पडतो की तो इतका वेळ त्या दगडावर कसा अडकून राहू शकला. तर बेल्टच्या मदतीने, जो त्याने ट्रिपवर येण्यापूर्वी त्याच्या भावाकडून घेतला होता. तर त्या बेल्टने त्याचा जीव वाचवला असतो. आणि मूवीमध्ये जी पुलिंग सिस्टम दाखवली ती रिअलमध्ये नव्हती. तर विचार करा किती अवघड काम असेल त्याला तिथून बाहेर काढणं. आणि जो गड्डा दाखवला तो मूवीमध्ये जरा मोठाच दाखवला. रिअलमध्ये यापेक्षाही लहान गड्डा होता. आणि रिअल स्पॉटवर हा मूवी शूट केला गेला नाही, तर एक मोठा सेट बनवून तिथं हा रेस्क्यूवाला सीन शूट केला गेला आहे. जे रिअलमध्ये घडलं ते 2.5 तासाच्या मूवीमध्ये दाखवणं तर अवघडच, पण जितकंही दाखवलं त्यानेच डोळ्यात पाणी आणलं. मूवीचे काही काही सीन्स खूप नोटीस करण्यालायक आहेत. जसं की सुधीला धूळ माती पसंत नव्हती, पण नंतर तोच त्याच्या मित्राला वाचवण्यासाठी चिखलात लोळतो. सिक्सनची टी शर्ट आपल्याला आधीच इशारा देत होती की मूवीमध्ये काय घडणार आहे. जेव्हा ट्रिप सुरू होते तेव्हा आपण सिक्सनच्या टी शर्टवर फॉर्म्युला रेस 1ची कार बघतो, म्हणजे ते ट्रिपवर कारने चालले. आणि जेव्हा ती दुर्घटना घडते तेव्हा त्याच्या टी शर्टवर टायटॅनिकचं पोस्टर होतं. म्हणजे ज्या प्रकारचा इन्सिडंट टायटॅनिक मूवीमध्ये घडला तसाच इन्सिडंट आता या मूवीमध्ये होणार आहे. आणि जेव्हा ते परततात तेव्हा त्याच्या टी शर्टवर 3 वर्ड्स असतात, वाईल्ड, लॉस्ट आणि सर्वाईव्ह. म्हणजे सिच्युएशन वाईल्ड झाली, ते लॉस्ट पण झालेले, पण शेवटी त्यांनी सर्वाईव्ह केलं आणि सुखरूप परतले. मूवीची सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, कॅमेरा अँगल्स आणि स्क्रीन प्ले सगळं टॉप नॉच आहे. आणि मूवीचं बॅकग्राऊंड म्युझिक तर कमालच. फिल्मचा ड्रामा, इमोशन्स, सस्पेन्स जो या BGMने क्रिएट केला आहे तो खरंच प्रशंसेस पात्र आहे. मूवीचे काही सीन असे आहेत की तुमच्या अंगावर काटा येईल. मूवीचं म्युझिक तर दमदार आहेच, पण सगळ्यांची ॲक्टिंग पण बाप लेवलची आहे. ती वाईब, ती फील त्या म्युझिकमुळं, ॲक्टिंगमुळं आणखी आपल्याला फील होते. सगळे एकापेक्षा एक कलाकार आपण बघतो ज्यांनी इतका तगडा परफॉर्मन्स दिला आहे की तो या मूवीला हिट करण्याचं एक रिझन बनतो. तर मंडळी, जाता जाता एक बोलते की मैत्री असावी तर मंजुमल बॉयसारखी. आणि हो, कुठं जाण्यास मनाई असेल तर डेअरिंगबाज बनण्याच्या चक्करमध्ये संकटांना आमंत्रण देऊ नये. जोपर्यंत एखादा इन्सिडंट होत नाही तोपर्यंत सगळं चांगलं वाटतं, मस्ती वाटते. पण जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा तीच गोष्ट आपल्याला लाईफटाईम हॉन्ट करते. तर मस्ती मजा करायची पण लिमिटमध्ये. अशी मस्ती मजा काय कामाची जी जीवावर बेतेल. तर मंडळी, व्हिडिओला इथेच संपवते. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन कसं वाटलं. तुम्ही व्हिडिओला लाईक आणि डिसलाईक करून तुमची प्रतिक्रिया मला कळवू शकता. आणि काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच मूवीच्या एक्सप्लेनेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.